नमस्कार, घरची चव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अशाच पद्धतीने मऊ लुसलुशीत असे तिळाचे लाडू बनवणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। लाडू बनवण्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, बिना पॉलिशचे तीळ आहेत। त्याच वाटीच्या सहाय्याने 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ पण साधाच घेतलेला आहे, चिक्कीचाच गूळ पाहिजे असं काही नाही आहे। आणि पाव वाटी शेंगदाणे घेतलेत भाजून, त्याचे टरफले काढून। शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। 2 चमचे तूप घेतलं आहे वितळून आणि 2 चमचे पाणी घेतलेलं आहे। आता पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेणार आहोत। तीळ भाजण्यासाठी गॅसची फ्लेम ही लोच असू द्या, जास्त फुल गॅसवरती भाजू नका, कारण जास्त फुल गॅसवरती जर भाजले तर व्यवस्थित खरपूस ते भाजल्या जाणार नाही। साधारणतः आपल्याला 3-1 मिनटं लागू शकता एवढे तीळ भाजण्यासाठी। पण तीळ भाजत असताना कंटिन्यू हलवत राहा, खाली करपले नाही पाहिजे याची व्यवस्थित काळजी घ्या। तिळांचा कलर आता पालटायला लागलेला आहे। तीळ कसे भाजलेले समजायचे तर जेव्हा तीळ असे तडतड आवाज होईल त्यावेळेस समजून जायचे की आपले तीळ आता व्यवस्थित भाजलेले आहेत। मस्तपैकी कलर पण आलेला आहे। आता हे तीळ आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत। आता पहिल्यांदा आपण पॅनमध्ये 2 चमचे तूप ओतून घेऊयात वितळवलेलं, आणि त्याच्यानंतर गूळ टाकूया, पूर्ण गूळ टाकून देऊ, 2 चमचे पाणी, आणि हे आता आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम ही लो फ्लेमवरतीच असू द्या। हा गूळ पूर्णपणे व्यवस्थित वितळला पाहिजे, त्याच्या गुठळ्या नाही राहिलेल्या पाहिजे। आपला गूळ आता पूर्णपणे वितळला आहे। आता त्याला फेस यायला लागला आहे। अशा पद्धतीने आपल्याला किमान 2 ते 2.5 मिनिटासाठी कंटिन्यू आपण हे अशाच पद्धतीने हलवत राहणार आहोत। गॅसची फ्लेम मात्र लोच असू द्या। तुम्ही बघू शकता आपल्या पाकाचा कलर आता कसा मस्तपैकी चॉकलेटी कलरचा दिसायला लागला आहे। आपण एकदा चेक करून बघूयात आपला पाक लाडू बनवण्यासाठी रेडी झालेला आहे की नाही। त्यासाठी मी एका वाटीमध्ये असं पाणी घेतलेलं आहे, आणि आता हा पाक आपण त्यात थोडासा टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने। हे टाकल्यानंतर जर आपल्या हाताला चिकटत असेल तर समजायचं आपला पाक अजून व्यवस्थित झालेला नाही आहे। अजून आपल्याला साधारणतः अर्धा मिनिटासाठी पाक अजून होऊ द्यायचा आहे। आता साधारणतः अर्धा मिनिट झालेला आहे। आता आपण परत टेस्ट करून बघूया। आपला पाक आता एकदम परफेक्ट झालेला आहे। तुम्ही बघू शकता बिलकुलही माझ्या बोटांना वगैरे चिपकलेला नाही आहे। त्यावेळेस समजायचा की आपला पाक आता व्यवस्थित झालेला आहे। आता ह्या पोझिशनला आपण गॅस बंद करून घेणार आहोत। गॅस चालू ठेवू नका। यात आपण शेंगदाणे टाकूया पहिले, त्याच्यानंतर भाजून घेतलेले तीळ सर्व ॲड करूयात, आणि परत हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने। एकदम फास्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। गॅस मात्र बंदच असू द्या। बंद गॅसवरतीच मी हे मिश्रण हलवून घेत आहे अशा पद्धतीने। बघू शकता एकदम व्यवस्थित आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। या ताटाला मी अगोदरच तूप लावून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण त्यात ओतणार आहोत अशा पद्धतीने सर्व ओतून घ्या। आणि आता आपण लगेचच लाडू बनवण्यासाठी घेणार आहोत। हे लाडू बनवताना गरम गरमच लाडू बनवा। पहिल्यांदा हाताला तेल चोळून घ्या अशा पद्धतीने। तुम्हाला छोटे मोठे कशा साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये गरम गरम याच्यातच बनवून घ्या। जर समजा तुमचं जास्तीचं असेल तर 1-2 माणसं मिळून सर्व मिळून पटपट बनवून घ्या, नाहीतर मग लाडू व्यवस्थित होणार नाही।
अशा पद्धतीने मी लाडू बनवून घेतलेले आहेत। आता हे सर्व लाडू मी अशाच पद्धतीने बनवणार आहे। आपले सर्व लाडू आता बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।